पुणे जिल्ह्यातल्या राजकारणाबाबत एक अत्यंत मोठी बातमी आणि त्याच बातमीने आपण बुलेटिनला सुरुवात करूया। उपमुख्यमंत्री अजित पवार हे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या भेटीला गेलेत। या भेटीपाठीमागचं कारण म्हणजे शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यास आधी मोहिते पाटलांचा विरोध होता, परंतु मंगळवारी मात्र त्यांनी आपला विरोध नसल्याचं जाहीर केलंय। त्यामुळे निवडणुका जशा जवळ येतात गाठी भेटींचं सत्र वाढू लागलेलं आहे। या निवडणुकांमध्ये बरीच राजकीय समीकरणं बदलल्यामुळे स्थानिक पातळीवरच्या राजकारणालाही प्रचंड मोठं महत्त्व प्राप्त झालंय। नाझीम मुल्ला आपल्या सोबत आहेत। नाझीम, या भेटीपाठीमागे काय दडलंय? यंदा शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना दुसऱ्यांदा खासदार होऊ देणार नाही असं खुलं आव्हान अजित पवारांनी दिलं होतं। परंतु अमोल कोल्हेंना जर पराभूत करायचं असेल तर अजित पवारांच्या समोर केवळ आणि केवळ शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच एक पर्याय होतं आणि त्यांना आपल्याकडे घ्यायचं आणि उमेदवारी द्यायची अशी त्यांच्याकडनं पावलं पडत होती। त्याच वेळेला खेडाळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी याला कडाडून विरोध दर्शवला होता। जर अजित पवारांनी त्यांना आपल्याच पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतलं आणि तिकीट दिलं तर मी राजकारणच सोडून देईन अशी भाषा या ठिकाणी दिलीप मोहितेंनी गेल्या आठवड्याभरापूर्वीपर्यंत केलेली होती। परंतु 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये एक बैठक झाली, तिथं दिलीप मोहितेंना या शिरूर लोकसभेतल्या सगळ्या महत्त्वाचे आमदार आणि माजी नेते जे असतील त्यांना बोलवून तिथं समज देण्यात आली आणि त्यानंतर त्यांची भाषा आता मवाळ झालेली आहे आणि त्यांनी सांगितलं की जर पक्षाचा यामध्ये फायदा होत असेल तर या ठिकाणी मी माझी भूमिका बाजूला ठेवणार आणि आढळरावांचा प्रचार या ठिकाणी करणार आहे। महाविकास आघाडीची जेव्हा सत्ता होती त्याच वेळेला शिवाजी आढळराव पाटील आणि दिलीप मोहिते पाटील यांच्यातलं जे वैर होतं ते या ठिकाणी सर्वांनीच पाहिलं होतं आणि त्याचेच पडसाद या ठिकाणी अशा पद्धतीने उमटत होते। परंतु आता मोहितेंनी मावळकीची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। अजित पवार स्वतः त्यांच्या घरी आलेले आहेत। त्यांची आता या ठिकाणी एक कार्यकर्ता मेळावा सुद्धा या ठिकाणी पार पडणार असल्याची माहिती या ठिकाणी आलेली आहे आणि आता मोहितेंना आढळरावांचा प्रचार करावा लागणार हे आता यातून स्पष्ट होते आणि याच अनुषंगाने हे स्पष्ट होते की शिवाजी आढळराव पाटील हेच या ठिकाणी अमोल कोल्हेंच्या विरोधात घड्याळाच्या चिन्हावर उतरतील हे सुद्धा यातून स्पष्ट होत आहे। धन्यवाद नाझीम या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।